नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब लाईव्हच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण मागील तासाला इयत्ता 10वीचं पहिलं प्रकरण चालू केलेलं आहे आणि पहिल्या प्रकरणामध्ये आपण आधुनिक इतिहास लेखन इथपर्यंत आपण आलेलो आहोत. थोडक्यात आपण उजाळा घेऊ की मागच्या तासाला आपण काय शिकलो आणि मग आपण पुढील पाठाला सुरुवात करू. तर मागच्या तासाला आपण थोडक्यात आपल्या पुस्तकाची माहिती करून घेतलेली आहे. पुस्तकाचं फ्रंट पेज त्याची माहिती करून घेतलेली आहे. नीट एकदा बघून घ्या. पुन्हा फ्रंट पेजची माहिती आपण घेतलेली आहे. इयत्ता 10वीचं पुस्तक फ्रंट पेजवर आपल्याला महात्मा फुले, आपलं अशोक स्तंभ, इथं एक लिपी दिसते, शिलालेख दिसतो आणि लिपी दिसते. त्यानंतर त्याच्या शेजारी कार्ल मार्क्स, त्याच्या खाली हे ब्रिटिश संग्रहालय. त्यानंतर इथं साईडला मोनालिसा जगप्रसिद्ध चित्र आहे. ते मोनालिसाचं लिओनार्दो दा विंची याने काढलेलं ते जगप्रसिद्ध चित्र आहे. त्यानंतर इथं दिसतंय ताजमहाल. त्यानंतर इथं दिसतंय पुस्तकाचे गाव. आता ताजमहाल सगळ्यांनाच माहिती आहे. आता हे पुस्तकाचं गाव, इथं स्ट्रॉबेरीचं चित्र दिसतंय आणि लिहिलंय आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आता हे काय आहे तर हे महाबळेश्वरजवळ एक भिलार गाव आहे आणि त्या भिलार गावामध्ये त्या भिलार गावाला पुस्तकाचं गाव म्हटलं जातं. घरोघरी पुस्तकं ठेवलेली आहेत वाचकांसाठी. तुम्ही विकतही घेऊ शकता आणि तिथं वाचनही करू शकता. त्यानंतर इथं शेजारी भारूद स्तूप आहे. त्यानंतर इथं आपण शिकलो बघा त्या दिवशी फ्रान्समधील लूव्र संग्रहालयामध्ये ठेवलेला हा प्राचीन शिलालेख आहे. त्यानंतर इथं घारापुरी लेणी, इथं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय खाली दिसते. त्यानंतर इथं कैलास वेरूळ लेणी आहेत. अशा प्रकारे आपण माहिती घेतली. त्यानंतर आपण प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. आपण तर पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली बॅकसाईडची, आपण आपल्या पुस्तकाच्या बॅकसाईडची पण माहिती घेतली आपण. त्यानंतर आपण आपल्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की इतिहास लेखन ही अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे आणि इतिहासामध्ये जे घडून गेलेल्या घटना आहेत त्याची क्रमशः संगती लावून आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचं संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. त्यानंतर आपण पाहिलं की वैज्ञानिक शाखेमध्ये प्रायोगिक पद्धती शक्य आहे, पण इतिहासामध्ये प्रायोगिक पद्धती शक्य नाही. कारण इतिहासामध्ये घटना ज्या असतात त्या घडून गेलेल्या असतात, त्याच्यामुळे तिथं प्रायोगिक पद्धती शक्यच नाही आहे. आणि मग इतिहास लेखन कसं केलं जातं? मग इतिहास लेखन करण्यासाठी जे प्राचीन कालखंडामध्ये किंवा इतिहास घडून गेलेला कालखंड त्यावेळेस काही जर दस्तऐवज मिळालेला असेल तर त्या दस्तऐवज इतिहास लेखनासाठी उपयुक्त ठरतं. मग दस्तऐवज मिळाल्यानंतर आपण ज्यावेळेस इतिहास लेखन केलं जातं, ज्यावेळेस दस्तऐवज मिळतं त्यावेळेस त्या दस्तऐवजामध्ये जी भाषा वापरलेली असेल, लिपी वापरलेली असेल, त्याचं वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. हे पाहिलं आपण. त्यानंतर पुढे आपण पाहिलं इतिहास संशोधन पद्धती कशी असते. आता ज्यावेळेस इतिहास लेखन केलं जातं त्यावेळेस इतिहासाची मांडणी कशी केली जाते बघा. या तक्त्याच्या आधारे बघू आपण की जी माहिती उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासले जातात. बाबा जी माहिती मिळाली तशाच प्रकारची माहिती संदर्भ कुठं आहेत का. त्यानंतर ऐतिहासिक माहितीचं संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्याचे तौलानिक विश्लेषण केलं जातं. त्याचबरोबर काही विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विषय संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेतलं जातं. त्यानंतर ऐतिहासिक संदर्भाशी निगडित योग्य प्रश्नांची मांडणी केली जाते. प्रश्न विचारले जातात. जे दस्तऐवज मिळालेत तर त्याच्याशी संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी केली जाते. संभाव्य परिकल्पना मांडल्या जातात की बाबा परिकल्पना म्हणजे की असं असू शकतं आणि असं नसूही शकतं, अशा प्रकारे परिकल्पना मांडल्या जातात.
त्याचबरोबर जी साधनं मिळालेली आहेत त्या साधनांचं चिकित्सक संशोधन केलं जातं. ज्यावेळेस इतिहास लेखन केलं जातं ते इतिहास लेखन करताना इतिहासाच्या काही ज्ञानशाखा आहेत, काही संस्था आहेत, त्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त ठरतात. जसं पुरातत्व खातं, मागच्याच तासाला सांगितलं तुम्हाला मी, पुरातत्व खातं उत्खनन करण्याचं काम करतं. अभिलेखागार, भारताचा अभिलेखागार नवी दिल्लीला आहे आणि प्रत्येक राज्याचे अभिलेखागार असतात. तर त्या अभिलेखागारामध्ये जुनं दस्तऐवज तुम्हाला मिळतं. त्यानंतर हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवाटिकाशास्त्र म्हणजे अक्षराचा उगम कसं विकसित होत गेलं ते सगळी माहिती त्याच्यामध्ये असते अक्षरवाटिकाशास्त्रामध्ये. त्यानंतर भाषारचनाशास्त्र, भाषेचा उगम कसा झाला, कशी विकसित होत गेली. नाणकशास्त्र, नाणक म्हणजे नाण्यांचं शास्त्र. त्यानंतर वंशावळी, समजा राजे लोकांची वंशावळी असतील इत्यादींचा अभ्यास आपल्याला ह्या ज्या ज्ञानशाखा आहे याच्यातून करायला मिळतो. आता इतिहास लेखनाची परंपरा. आतापर्यंत आपण पाहिलं की इतिहास लेखन कसं केलं जातं. तर इतिहास लेखनाची परंपरा आता इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलं. तर या मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन म्हणतात आणि जो ही मांडणी करतो चिकित्सापूर्वक तर त्याला इतिहासकार असं म्हटलं जातं. आता ज्यावेळेस इतिहास लेखन केलं जातं तर भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे इतिहासकाराला शक्य नसतं. मग तो काय करतो, भूतकाळामध्ये घडून गेलेल्या जे महत्त्वाच्या घटना आहेत किंवा घटक आहेत त्याची निवड करतो आणि नेमकं वाचकापर्यंत त्याला काय पोहोचवायचं असतं तो ते उचलतो आणि त्याच्यावरून त्याची इतिहासकाराची लेखनशैली निश्चित होते. तर आपण जर पाहिलं इतिहास लेखन करताना भारतातच नाही तर जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, म्हणजे लिखित इतिहास नाही आहे. मग इतिहास लिहिताना बऱ्याच अडचणी येतात. मग असं म्हणता येईल का आपले पूर्वज होते की त्यांना भूतकाळाची जाणीव नव्हती, जिज्ञासा नव्हती? तर नाही, असं नाही म्हणता येणार की आपल्या पूर्वजांना भूतकाळाची जाणीव, जिज्ञासा नव्हती. आता एकदम प्राचीन कालखंडामध्ये गेलो आपण, पुराश्मयुग, नवाश्मयुग. आता पुराश्मयुगामध्ये जर पाहिलं तर मानव जर पाहिला आपण, भाषेचा उगम नव्हता. हळूहळू सुरुवातीला चित्रकलेचा उदय झाला, मग हळूहळू भाषा विकसित झाली. मग आता ज्यावेळेस भाषेचा उगम नव्हता त्यावेळेस आपल्या पूर्वजांनी किंवा आदिमानव म्हणू आपण, ते जसे राहायचे, शिकार वगैरे काय करायचे त्यांनी ते कोरून ठेवलेले. मग गुहाचित्रे असतील, गुहाचित्राद्वारे त्यांनी स्मृतीचं जतन केलेले. त्याचबरोबर पुढची पिढी हळूहळू मग पुढच्या पिढीमध्ये भाषेचा उगम झाला हळूहळू. मग आपले पूर्वज कसे होते, पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोचवल्या जायच्या. मग अशा प्रकारे आज इतिहास लेखन करताना मग गुहाचित्र, त्यानंतर कहाण्यांचं कथन असेल, गीत असतील, पोवाडे असतील, गायन असतील, यासारख्या परंपरा ज्या प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होत्या त्या इतिहास लेखनासाठी साधनांच्या स्वरूपात उपयुक्त ठरतात. त्यानंतर आपल्याला बघायचं इथं आपण पाहिलं की जगातील सर्वात प्राचीन शिलालेख, आता जगातील सर्वात प्राचीन शिलालेख हा सध्या जर पाहिलं तर फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयामध्ये आहे. जो हा शिलालेख आहे 4500 वर्षापूर्वीचा, सुमेरमधील दोन राज्यामधील झालेल्या युद्धांची नोंद करणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर नीट निरीक्षण केलं ना तुम्हाला दिसेल इथं, बघा इथं एक प्रमुख सेनानी आहे. इथं दिसला हा प्रमुख सेनानी, हा प्रमुख सेनानी आणि त्याच्या मागं हे सैनिक आहेत, हे सगळे सैनिक आहे. आणि बघा त्यांचे वर मुंडके दिसतात, हे सैनिक आहेत. त्यांच्या हातामध्ये इथं ढाल आहे आणि एका हातात भाले आहेत आणि हा सेनानी काय करतोय, या सैनिकांचं नेतृत्व करतोय. हा 2 राज्यामधील झालेल्या युद्धांची नोंद करणारा हा शिलालेख असून हा सध्या फ्रान्समधील लुव्र या संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे. आता इथं गाळलेली जागा पडेल बोर्डाकडून. तुम्हाला मागच्याच तासाला सांगितलं मी की सर्वात प्राचीन शिलालेख फ्रान्समधील टिंबटिंब या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. तर तुम्हाला तिथं लिहिता आलं पाहिजे लुव्र या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं की आधुनिक इतिहास लेखन. आता आधुनिक इतिहास लेखन, आज जे इतिहास लेखन केलं जातं त्या आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये आहेत. तर हे काय वैशिष्ट्ये आहेत, तर ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे,
तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. त्याचबरोबर दुसरं, हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. म्हणजे मानव केंद्रित असतात ते. त्याचा कोणत्याही संबंध त्यांनी ज्या कृती केलेल्या आहेत त्याचा संबंध दैवी घटना किंवा देवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. इतिहासामध्ये जसं आपण ऐकतो की चमत्कार झालेले आपण ऐकतो, पण चमत्कार झालेले इतिहासामध्ये जर लिहायचं असेल तर त्याला पुरावा पाहिजे. पुरावा जर असेल तर इतिहास ते घेतं, जर पुरावा नसेल तर ते घेत नाही. तर पुरावा तर काहीच नाही आहे. त्याच्यामुळे हे जे दैवी घटना ज्या असतात किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्या इतिहास लेखनामध्ये त्याला स्थान नाही आहे. जर त्याला पुरावा असेल तर स्थान आहे, पण त्याला काही पुरावाच नाही ना. आता इथं उदाहरण एक सांगता येईल. उदाहरणार्थ आता जसं आपण संत तुकाराम पिक्चर पाहिला, त्या पिक्चरमध्ये शेवटी आपण पाहिलं की तुकारामांना नेण्यासाठी शेवटी पुष्पक विमान येतं, लोक असे बोलायचे. पण त्याला काही असा पुरावा आहे का? कुणी असं अजून कुठं लिहून ठेवलेलं आहे का? किंवा असा भक्कम पुरावा पाहिजे की जेणेकरून मग इतिहास लेखनामध्ये ते घेता येईल. तर तसा काही पुरावा नाही आहे. त्याच्यामुळं संत तुकारामांविषयी माहिती येईल, पण की शेवटी माहिती तुम्हाला मिळेल, पण इतिहास अजिबात त्याला असं म्हणणार नाही की शेवटी तुकारामांना पुष्पक विमान नेण्यासाठी आलं आणि ते घेऊन गेलं. अजिबात नाही. म्हणजे दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न अजिबात केला जात नाही आधुनिक इतिहास लेखनामध्ये. त्याचबरोबर हे जे प्रश्न असतात इतिहासातील, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी कशी असते? तर्कसुसंगत असते. त्याचबरोबर मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो. म्हणजे भूतकाळात त्याने काय कृती केलेल्या आहेत त्याच्या आधारे त्याच्या वाटचालीचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो. अशा प्रकारे हे आधुनिक इतिहास लेखन जर पाहिलं तर कुठं सुरुवात झाली, तर या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपराची बीजे आपल्याला ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आढळतात. आता इथे एक मोठा इतिहासकार होऊन गेलेला आहे, त्याचं नाव आहे हिरोडोटस. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये हिरोडोटस हा ग्रीक इतिहासकार होऊन गेला आणि त्याचा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथाला नाव दिलेलं आहे त्याने द हिस्ट्रीज. त्याच्यामुळं हिस्ट्री हा शब्द जो आहे तो हा ग्रीक भाषेतून आलेला आहे. आता हिस्ट्रीचा अर्थ तुम्हाला मी त्या दिवशी सांगितला. हिस्ट्री HISTORY, हिस्ट्री म्हणजे हिज स्टोरी, म्हणजे तो त्याच्याविषयी स्टोरी सांगतो. हिस्ट्री हा कुठून आलेला आहे शब्द? तर ग्रीक भाषेतून आलेला आहे. तर इथपर्यंत आपल्याला झालेलं होतं. आता आपल्याला पाहायचं आहे पुढं आपल्याला महत्त्वाचे, आपण प्रकरणाचं नाव काय आहे? इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. मग आपल्याला पाहिजे पाश्चात्य परंपरा कशी आहे, मग इकडचे विचारवंत पाहिजेत. आता थोडक्यात आपण पाहू की युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. आता तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही 9वीपर्यंतच्या अभ्यासामध्ये ऐकलंच असेल की 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झालेली होती. आता औद्योगिक क्रांती म्हणजे काय? तर घरगुती कामांची जागा जी आहे ती कारखान्यांनी घेतलेली होती. आणि कारखाने म्हणजे काय? टेक्नॉलॉजी आली ना, तत्त्वज्ञानच आलं, सायन्स आलं. मग तिथं तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झालेली होती युरोप खंडामध्ये. आणि त्याच्यामुळं वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवाचा अभ्यास करणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. आणि पुढील काळामध्ये मग युरोप, अमेरिका असेल, इतिहास आणि इतिहास लेखन विषयासंबंधी खूप विचारमंथन झालं आणि इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेलं. वस्तुनिष्ठ म्हणजे काय? तर जसं आहे तसं घेण्याला महत्त्व येत गेलं. आता 18व्या शतकाच्या अगोदर जर युरोपमधली परिस्थिती जर पाहिली तर आपल्याला सगळ्यांना माहिती युरोप खंडामध्ये ख्रिस्ती धर्मीय लोक आहेत, ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत. त्याच्यामुळं तिथं ख्रिश्चन धर्माविषयी किंवा ईश्वरविषयकच चर्चा केली जायची. चित्र पण असायचे, तेच त्यांच्या बायबलवर आधारितच चित्र काढले जायचे. सर्व म्हणजे ईश्वरविषयकच चर्चा होती. धर्मगुरूंना महत्त्वाचं समाजामध्ये स्थान होतं. 1 नंबरवर धर्मगुरू होते तिथं आणि त्याला महत्त्व होतं. पण नंतर हळूहळू मग वैज्ञानिक शोध लागले. त्यानंतर आपण म्हणू की औद्योगिक क्रांती झाली.
घरगुती कामाची जागा कारखान्यांनी घेतली आणि त्यानंतर मग हळूहळू हे जे ईश्वर विषयक चर्चा आहे हळूहळू कमी व्हायला लागली. लोक तत्वज्ञान विज्ञान याचा आधार घ्यायला लागले आणि त्यानंतर इसवी सन 1737 प्रथमच जर्मनीमध्ये गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठामध्ये आपल्या इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं. आणि त्यानंतर जर्मनीमधील इतर विद्यापीठं आहेत तिथंसुद्धा इतिहासाच्या अभ्यासाची ती केंद्रे बनली. आता आपल्याला महत्त्वाच्या पॉईंटकडे वळायचं. आपल्याला महत्त्वाचे विचारवंत कोणकोणते विचारवंत होते युरोपमध्ये आणि काय विचार होता त्यांचं, की इतिहास लेखन करताना काय काय दक्षता घेतली पाहिजे. आता सर्वात पहिले आपण पाहू पहिले विचारवंत रेने देकार्त. हे दिसले का तुम्हाला रेने देकार्त? तर बघू आपण काय म्हणतात हे रेने देकार्त. यांचा कालखंड आहे 1596 ते 1650. आता यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस इतिहास लेखन केलं जातं, इतिहास लेखन करताना जी ऐतिहासिक साधने आहेत विशेषतः कागदपत्र आहेत तर ती कागदपत्र खरी आहेत की खोटी हे पहिलं तपासून पाहिलं पाहिजे. त्याची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक आहे असं मत त्यांनी आग्रहाने मांडलं. त्यामध्ये हे आघाडीवर होते फ्रेंच तत्त्वज्ञ येते. त्यांचं पुस्तक आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. लक्षात ठेवा, डिस्कोर्स ऑन द मेथड हे त्यांचं पुस्तक आहे. डिस्कोर्स ऑन द मेथड हे त्यांचं पुस्तक आहे. या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. काय म्हणतात ते? त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळेस इतिहास लेखन केलं जातं त्यावेळेस जे दस्तऐवज जे कागदपत्र आहेत ते जोपर्यंत सत्य आहेत किंवा एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा कदापि स्वीकार करू नये हा तो नियम आहे. म्हणजे रेने देकार्त यांचं म्हणणं काय आहे की जे कागदपत्र किंवा ऐतिहासिक साधने विशेषतः कागदपत्र जी मिळालेली आहेत ती खरी आहेत की खोटी हे त्याचं कसून तपासणी केली गेली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पुढचे आपण पाहू विचारवंत व्हॉल्टेअर. हे बघा हे व्हॉल्टेअर. आता हे व्हॉल्टेअर काय म्हणणं यांचं बघू. कालखंड आहे 1694 ते 1778. आता यांचं नाव आहे व्हॉल्टेअरचं मूळ नाव आहे फ्रान्सवा मरी अरुए. आता हे जे व्हॉल्टेअर आहेत तर बोर्डामध्ये आतापर्यंत ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये यांच्यावर प्रश्न पडलेलाच आहे. एक तर गाळील जागा तरी पडली की आधुनिक इतिहास लेखनाचे जनक टिंबटिंब यांना म्हटलं जातं किंवा प्रश्न तरी पडलाय की आधुनिक इतिहास लेखनाचे व्हॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असं म्हटलं जातं. म्हणजे प्रश्न पडलेलाच आहे त्याच्यामुळं महत्त्वाचं आहे, नीट लक्ष द्या. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असं होतं. हा सुद्धा फ्रेंच तत्त्वज्ञ आहे. आता यांचं म्हणणं काय आहे की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम. वस्तुनिष्ठ सत्य म्हणजे काय? जे दस्तऐवज मिळालेलं आहे. वस्तुनिष्ठ सत्य म्हणजे काय? जसं आहे तसं खरं. तर ते आणि घटनांचा कालक्रम यांच्यावरच लक्ष केंद्रित न करता त्या कालखंडामध्ये समाजाच्या परंपरा काय होता, व्यापार कसा होता, आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी होती या सर्वांचा विचार करणं आवश्यक आहे हा विचार त्यांनी मांडला. आणि त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना त्यांनी मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आणला. त्या दृष्टीने त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. म्हणजे फक्त इतिहास लेखन करताना वस्तुनिष्ठ सत्य नाही किंवा घटनांचा कालक्रम नाही तर त्या कालखंडामध्ये समाजाच्या परंपरा कशा होत्या, व्यापार कसा होता, आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी होती या सर्वांचा विचार करून इतिहास लेखन केलं पाहिजे. म्हणजे मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार त्यांनी पुढे आणला आणि त्याच्यामुळे त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचं जनक म्हटलं जातं. त्यानंतर पुढचे तिसरे विचारवंत आहेत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. कालखंड आहे बघा यांचा 1770 ते 1831. हे सुद्धा जर्मन विचारवंत आहेत. तर बघू काय म्हणणं आहे यांचं. काय म्हणतात की इतिहास लेखन करताना काय केलं पाहिजे. तर यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस तुम्ही
इतिहास इतिहासकार इतिहास लेखन करतो. तर इतिहास लेखन करताना इतिहासामध्ये जे घटनाक्रम आहेत, त्याच्यामध्ये प्रगतीचे म्हणजे प्रगती दिसली पाहिजे. कारण हे घटनाक्रम जे आहेत ते प्रगतीचे टप्पे इतिहासातील इतिहासातील घटनाक्रम हे प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन त्यांनी केले. म्हणजे इतिहासकार ज्यावेळेस इतिहास लेखन करतो त्यावेळेस ज्या घटना असतात त्याच्यामध्ये बदल झालेला पाहिजे, प्रगती घडत गेलेली पाहिजे. आणि जे इतिहास लेखन केलं जातं ते इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार ती बदलत जाते, हे स्वाभाविक आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्या ह्या विचारामुळं किंवा विवेचनामुळं इतिहास अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. आणि एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने आणि लेख यांचं संकलन केलं आहे. त्याचबरोबर हेगेलचं पुस्तक आहे रिझन इन हिस्ट्री, हे त्यांनी पुस्तक प्रसिद्ध केलं. लक्षात ठेवा, आपण आता मगाशी पाहिलं रेने देकार्त यांचं पुस्तक कोणतं होतं? रेने देकार्त यांचं डिस्कोर्स ऑन द मेथड. त्यानंतर पुढे यांचं जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल यांचं कोणतं पुस्तक आहे? रिझन इन हिस्ट्री. तर यांचं अजून एक त्यांनी एक द्वंद्ववाद मांडला हेगेलने. आता द्वंद्ववाद म्हणजे काय तर बघू आपण, याच्यावर टिप पडते. द्वंद्ववाद स्पष्ट करा. समजा एखादी घटना असेल तर त्या घटनेचं सहजासहजी मनाला आकलन होत नाही. मग त्या आकलन करण्यासाठी काय केलं पाहिजे? त्या घटनेचा दोन्ही दृष्टीने विचार केला पाहिजे. मग दोन्ही दृष्टीने कसा? तर ती घटना खरी असू शकते, खोटी, खरी खोटी, चांगले वाईट, अशा प्रकारे विचार केला पाहिजे. याला द्वंद्ववाद असं म्हटलं जातं, डायलेक्टिक्स असे म्हटलं जातं. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो आणि त्याला छेदणारा दुसरा सिद्धांत प्रतिसिद्धांत मांडला जातो आणि त्याच्यातून काय सार निघेल ते शेवटी घेतलं जातं. म्हणजे सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते, याला द्वंद्ववाद म्हणतात. त्यानंतर पुढचे विचारवंत आहेत लिओपोल्ड वॉन रांके. बघू आता हे कुठले आहेत. आता हे यांचा कालखंड आहे 1795 ते 1886. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रांके यांचा विचाराचा प्रभाव होतो. आता बर्लिन जर्मनीमध्ये. तर यांचं म्हणणं आहे की इतिहास संशोधनाची जी पद्धती आहे ती चिकित्सक असावी. आता ती चिकित्सक कशी असावी त्यांनी सांगितले. तर जे मूळ दस्तऐवज जे सापडलेलं आहे तर ती माहिती एकदम महत्त्वाची, सर्वाधिक महत्त्वाची, याच्यावर त्यांनी भर दिला. त्याचबरोबर ऐतिहासिक घटनेशी संबंधित जेवढं काही कागदपत्र असतील, दस्तऐवज असतील, त्याचा कसून शोध घेतला पाहिजे किंवा कसून शोध घेणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावरूनच मग आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. काल्पनिकताने मी आताच मागाशी सांगितलं ना, काल्पनिकतेवर त्यांनी टीका केलेली आहे. आणि जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर त्यांनी दिलेला आहे. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांच्या विविध लेखांचं संकलन आहे. त्यानंतर पुढचे महत्त्वाचे विचारवंत आपण बघू. कार्ल मार्क्स. तुम्हाला मागच्याच तासाला सांगितलं मी, जर्मन विचारवंत आहेत आणि यांच्या विचारावर आधारित आज आशिया खंडातले दोन मोठे देश रशिया आणि चीन यांची अर्थव्यवस्था आधारलेली आहेत. यांचा कालखंड आहे 1818 ते 1883. तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. आता त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. काय म्हणतात ते कार्ल मार्क्स? तर इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो कोणाचा असतो? जिवंत माणसाचा असतो. आणि हे जे माणसं असतात त्यांच्या काही मूलभूत गरजा असतात. मग माणसातील नातेसंबंध जे असतात त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात.
समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. आता ही उत्पादनाची साधने, शेती असेल, त्यानंतर कारखाने असतील, ही सर्व साधने जी आहेत त्याच्या मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. पण ही सर्वांना सारखी मिळतात का? समप्रमाणात उपलब्ध होतात का? तर नाही उपलब्ध होत ही. ही साधने, उत्पादनाची साधने ही सर्वांना समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत आणि त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन तर ही जी उत्पादनाची साधने असतात सर्वांना समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत आणि त्याच्यामुळं समाजाची विभागणी जी आहे ती विषम होते आणि त्याच्यामुळं संघर्ष निर्माण होतो. मग संघर्ष कसा निर्माण होतो? समाजामध्ये 2 गट निर्माण होतात त्यांच्यामध्ये. एक आहेरेचा गट आणि एक नाहेरेचा गट. आहेरेचा गट म्हणजे कोणता? ज्यांच्याकडे उत्पादनाची साधने आहेत ती, आणि नाहेरे कोणता? की ज्यांच्याकडे उत्पादनाची साधने कमी आहेत किंवा नाही आहेत. असे 2 गट निर्माण होतात. वर्ग संघर्ष निर्माण होतो. मग मानवी इतिहास काय आहे? तर अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात, उत्पादन साधने असतात, तो इतर वर्गाचं काय करतो? आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्यांनी केली. आणि त्याचा दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. आता इथं गाळेल जागा पडेल की कार्ल मार्क्स याने टिंबटिंब हा ग्रंथ लिहिला. तर दास कॅपिटल किंवा कार्ल मार्क्स हे टिंबटिंब विचारवंत होते किंवा होतेच. तर जर्मन विचारवंत. तर आज आपण इथपर्यंतच बघू. आपण युरोपातील विचारवंत पाहिलेले आहेत आणि त्यांचे विचार पाहिले की इतिहास लेखन करताना कशा प्रकारे इतिहास लेखन केलं जातं. पुढच्या तासाला आपण बाकीचं बघू. आता याच्यावरचे महत्त्वाचे प्रश्न पण मी तुम्हाला सांगितले आहेत की कोणकोणते प्रश्न पडू शकतात. तर याच्यामध्ये याला व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचं जनक असे म्हटले जाते, हा एक प्रश्न पडतो. त्यानंतर चुकीची जोडी ओळखामध्ये हे टाकलं जाईल की रेने देकार्डचं कोणतं पुस्तक आहे, ग्रंथ लिहिलेलं आहे त्यांनी, डिस्कोर्स ऑन द मेथड. त्यानंतर इकडं जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल यांचं कोणतं आहे पुस्तक? तर त्यांचं पुस्तक आहे रिझन इन हिस्ट्री. आता हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि इथं कार्ल मार्क्सवर पण 3 मार्काचा प्रश्न पडू शकतो की कार्ल मार्क्स याचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. या प्रश्नामध्ये आहेत कार्ल मार्क्स याचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा, हा प्रश्न पडू शकतो. तर इतकं तुम्ही याच्यावर आता हा अभ्यास करायचा आहे. याच्यावर जे महत्त्वाचं सांगितलं आहे आणि टिपामध्ये द्वंद्ववाद पडू शकतं. तर इतकंच आजच्या तासाला बघू आपण. पुढच्या तासाला आपण बाकी उरलेलं प्रकरण बघू. ओके, थँक्यू.